नमस्कार मैत्रिणींनो, आराध्या फॅशन डिझाईनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इथे शिकणार आहोत एका लहान मुलीचा लाचा आपल्याला शिवायचा आहे. तर तो लाचा शिवताना पहिल्यांदा आपण त्या लाच्यासाठी लागणार आपण इथं ब्लाऊज शिवूया. तर हा ब्लाऊजचा मी कपडा कट केलेला आहे, पाहू शकता. तर याची उंची आहे 11 इंच, यात मी 1 इंच मिळून 12 घेतलेली आहे. गळारुंदी आपण इथं 2 इंच ठेवलेली आहे आणि गळ्याची उंची आपली 4 इंच ठेवलेली आहे. यात तुम्ही हवा तो आकार देऊ शकता. तर मी बॅक साईडला आपल्या गोल राऊंड दिलेला आहे आणि ह्या ब्लाऊजची छाती आहे 6.5 इंच, त्यात मी 2 इंच मिळून 8.5 असं 2 इंच मिळून घेतलेलं आहे माझ्यासाठी. ते पाहू शकता. तर या पद्धतीने आपला हा बॅक साईड आहे. तर फ्रंट साईड जी आपली आहे ते मी जरा वेगळ्या पद्धतीने डिझाईन करून करणार आहोत. तर पाहू शकता. तर आपले ब्लाऊज जो आहे बरोबर, तर त्याचा हा केसरी कलर आहे साडीचा आणि याचा जो पीस आहे त्याचा कलर आहे हिरवा कलर. तर मी या दोन्हींचा असं कंबाईनमध्ये आपण एक छोटीशी डिझाईन बनवूया. तर मी काय केलं, फ्रंट साईड कट करताना सुद्धा सेम या पद्धतीनंच कट करून घेतली आणि फक्त डिझाईन करताना त्या पद्धतीनं मी त्याला पाहू शकता कट केलेला आहे. हे पहा, या पद्धतीनं मी फ्रंट साईड कट करून घेतलेली आहे. ही अशी सेम याच पद्धतीनं बॅक साईड काढली तशीच आपल्याला ही काढून ही त्या पद्धतीनं थोडंसं एक्स्ट्रा 1 इंच इकडं कट करताना करायचं. पेपरवरती आधी तुम्ही हे कट करू शकता. आणि इथंही मी 2 इंचाचं मार्जिन टाकून इथं वेगळा या पद्धतीने कट केला. हे इकडून इथं कट केलं आणि हे इकडं कट केले. आता यात आपण पाहू शकता आपल्याला जोडताना या पद्धतीनं जोडायचं आहे आणि करून या पद्धतीनं बनवायचं आहे. हे तर आपली अशी डिझाईन बनवायची. तर ते आता कशी बनवायची चला पाहूया. तर पहिल्यांदा आपल्याला बॅक साईड करायची आहे. या पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे, सरळ बाजूवरती उलटं आणि हे जोडून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी हे जोडून घेतलेलं आहे. आता हे कट करूया. आणि याची पलटी मारायची. आता हे पहा असं. तर इथं आपल्याला दापटीप द्यायचे, परंतु आता हा कलर ग्रीन धागा जोडला आहे. तर फ्रंट साईडला काय करायचं पहा. तर या पद्धतीनं सरळ हे उलटा असं या पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला कापड आणि हे जोडून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला पलटी मारून घ्यायची याची या पद्धतीनं. आता आपल्याला या पद्धतीने बॅक साईडला हा काठ जोडून घेणार आहे. तर आपल्याला हा बॅक साईडला हा काठ असा जोडून घ्यायचा आहे आपल्याला. तर मी काय करते पहा, एवढ्या अंतरावरती हा तर मी काठ जोडलेला आहे.
हे या साईडला आपल्याला पलटायचं आहे, जेणेकरून आपला काठ बाहेर दिसेल. तर अशा पद्धतीने आपली बॅक साईड तयार झालेली आहे. आता फ्रंट साईड आपण घेताना बघूया. आता आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. तर हा आपला गळ्याकडचा जो भाग आहे त्याला मी इबारा मारतो. तर आता फ्रंट साईड आपली ही एक बाजू आपली जोडून झालेली आहे फ्रंट साईडची. आता ही दुसरी बाजू आपल्याला जोडायची आहे. तर इथं आपल्याला या गळ्यावरती इथं आपल्याला अशा पद्धतीने गळा करायचा आहे. तर मी इथं आधी या सरळ कपड्यावरती हे कापड ठेवलेलं आहे आणि गळ्याच्या साईडवरून त्याला आपल्याला शिवून पलटी मारायची आहे. तर पहा, या पद्धतीने आपल्याला ही पट्टी मारायची आहे. खूप सोपं आहे. आता ह्या पद्धतीने आपल्याला ही जोडून घ्यायचं आहे. पाहू शकता, हे असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी 4 इंच गळारुंदी घेतलेली आहे. 2 आणि 2 4 इंच असं हे पहा. हे ठेवून आपल्याला हे एवढं अंतर ठेवून इथलं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. पाहू शकता ही आपली फ्रंट साईड झालेली आहे. आता यालाही आपल्याला पुढं टक्स मारायचे आहेत. आपण जे टक्स ब्लाउजला टक्स मारतो त्या पद्धतीने याला टक्स मारून घ्यायचे आहेत. तर हे पहा, इकडं शोल्डरपासून 1 इंचावर मी खून केली आणि तर छाती प्लस अर्धा इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर छाती 6 पकडलेली आहे. तर आपल्या टक्स इथं अर्धा इंच म्हणजे 6.5 इंचावर टक्स येणार आहे. आपल्याला टक्स मारायचा आहे. तसंच या साईडलाही आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. या इथं आता मी टक्स मारून घेते अर्धा इंचाचा. हे पहा, या पद्धतीने आपली फ्रंट साईड झालेली आहे. आता बॅक साईड आपण जोडूया. तर आपली फ्रंट साईड तयार झालेली आहे. आता आपण बॅक साईडला या इथं कट मारून मी घेतलेला आहे याचा मध्ये घेऊन आणि ह्याला आपण आता हुकपट्टी आणि बटनपट्टी आता आपण हुकपट्टी आणि काचपट्टी जोडून घेणार आहोत बॅक साईडला. तर या पद्धतीने असा एक कापड आहे. त्या पद्धतीने आपल्याला काचपट्टी बनवून घ्यायची. हे बघा, यात मी अस्तरचा कापड घातलेला आहे. ही आपली उजवी बाजू आहे. तर या डाव्या बाजूला मी काच करते, उजव्या बाजूला आपल्याला बटनपट्टी करायची आहे.
तर ही झाली आपली काचपट्टी. आता ही पट्टी करायची आहे आपल्याला. त्याला हे असं इथं फोल्ड करून इथं घ्यायची आणि आपल्याला सरळ हे एक्स्ट्रा काय ते थोडंसं कट करते. इथं दुमडायचे आहे आणि ह्याची ही घडी अशी घेऊन आपल्याला पलटी मारायची आहे इथून. आणि या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आतमध्ये. या पद्धतीने आपण बॅक साईड कट करून त्याला आपण काच करून घेऊया. तर या पद्धतीने आपली बॅक साईड तयार झालेली आहे. आता आपण हे जोडून घेऊ. तर ही फ्रंट साईड जोडायला घ्यायची त्याला. डबल टिक मारायची. तर आता आपली फ्रंट अँड बॅक साईड तयार झालेली आहे. आपण ह्याला बाही बनवायला घेऊया. तर बाही आपल्याला फुग्याची बनवायची आहे. आपण फुग्याची बाही बनवणार आहोत. त्यासाठी आता अस्तर जोडूया आधी. तर मी थोडासा आपली फुग्याची बाही असल्यामुळे अस्तरला जॉईंट दिलेला आहे. तर तो जॉईंट कसा द्यायचा ही माझ्या काय व्हिडिओत मी सांगितलेलं आहे मागच्या. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल. तर मी ह्या बाहीला अस्तर जोडून घेतलेला आहे पाहू शकता. तर अस्तर कसं जोडायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघा आणि कमेंटद्वारे मला सांगा. आणि कमेंटद्वारे मला काही शंका असतील तर सांगा. तर या पद्धतीने आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे. तर मी आता आपल्याला इथं चुन्या पाडायच्या आहेत. तर आता आपल्याला ह्याच्यावरती मध्यभागी
जे तुम्ही कटिंग करताना मार्जिन सोडलं असेल ते सोडून आपल्या अशा पद्धतीनं चुन्या पाडून घ्यायच्या. आता वरच्या बाजूला हे आपल्याला अशाच प्लेट पाडून घ्यायची आहे. इथं तर हे पहा, या पद्धतीने आपण चुन्या पाडून घेतलेले आहेत. आता इथं खाली आपल्याला काठ जोडून घ्यायचं आहे असं. तर या पद्धतीने आपण चुन्या पाडून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला इथं काठ जोडायचा आहे. तो साडीचा हिरवा काठ आहे, तो मी इथं जोडणार आहे. तो जोडूया. हे काठ मी घेतलेले आहेत त्या बाहेरच्या मापाचे असे कट करून. तर हे आपल्याला वन साईड शिवून घ्यायचे आणि नंतर आत पलटी मारायचे. तर मी आता यांना वन साईड शिवून घेते या पद्धतीने. हे पहा, या अशी दुमड मारून आणि हे अशा पद्धतीने आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचे आहे. आता हे एक्स्ट्रा आहे ते सर्व आपण कट करून टाकणार आहे. तर पहा, या पद्धतीने आपली छोटीशी बाही तयार झालेली आहे फुग्याची. आता आपण दुसरी बाही पण करून घेऊ. तर या पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे. तर आता आपण जोडूया. तर आपला बाहीचा जो आकार आहे तो आपल्याला जी आपली बाही पाहू शकता या पद्धतीचा आपण आकार दिलेला आहे बाहीला मुंड्यात. आणि हे जो भाग कमी आहे तो कमी भागाला आपल्या जोडायचा. तर हे मुंड्याचा आकार कसा द्यायचा बाहीतला तो मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. तोही तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर या पद्धतीने आपल्याला बाही जॉईन करायची आहे. अशा पद्धतीने आपण आपली दुसरी बाही ही जोडून घेतलेली आहे. पाहू शकता ही आपली बाही जोडून झालेली आहे. तर आपण याचं फिटिंग टाकूया. तर या पद्धतीने बाहीला बाही लावून घ्यायची आहे आणि इथून अशा आपल्याला टिप मारायची आहे. दोन्ही बाजूला आपण अशा टिप मारणार आहोत.
पद्धतीनं दोन्ही बाजूला टिप मारून आपण हे कट करून घेणार आहोत. तर हे या पद्धतीनं आता ब्लाऊज आपला हा शिवून झाला. तर आता आपल्याला आतलं फिटिंगची टिपा मारून घेऊया. बाहेरून आपण त्या टिपा मारून दोन्ही साईडने घेतलेल्या आहेत. आता इथं त्या पद्धतीनं हे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर आता हे आपल्याला या पद्धतीने टिपा मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. तर आता आपल्याला ब्लाऊजचं फिटिंग टाकायचं आहे. तर आपला दंडगेर आहे 7 इंच. तर आपण इथं निम्मा दंडगेराच्या म्हणजे 3.5 इंच इथं फिटिंग घेणार आहे. फिटिंगची लाईन मारून घेते. तर इकडं पण आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं फिटिंग टाकून झालेलं आहे. तर पाहू शकता आपला लाच्यावरचा सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला लाच्यावरचा सुंदर असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. पाहू शकता या पद्धतीने आपली बाही तयार आहे पुजेची. आणि हा आपला वेगळा ॲक्युरेट आलेला आहे. तर आता आपल्याला याच्यावरचा आपल्याला लाचा शिवायचा आहे. तर तो पाहूया.